हाय गाईज, वेलकम टू दत्तप्रसाद क्लासेस. मागील लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज नंबर 1.4चा जो क्वेश्चन नंबर लास्ट होता म्हणजे क्वेश्चन नंबर 3 हा कंप्लीट केला होता. ठीक आहे, तर त्या क्वेश्चनमधला जो लास्ट नंबरचा एक्झाम्पल होता ते तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं ते सॉल्व करा आणि त्याचा जो फोटो असेल तुम्हाला शेअर करा. भरपूर जणांनी अजूनही शेअर केलेलं नाही आहे, तर लवकरात लवकर ते सॉल्व करा. काही डाऊट असेल तर विचारा आणि सॉल्व केला फोटो मला शेअर करा. ओके, आज आपण एक्झरसाइज नंबर 1.5 ज्या टॉपिकवरती डिपेंड आहे अशा टॉपिकला स्टार्ट करणार आहे. म्हणजे खरं तर मॅथमॅटिक्समध्ये जेव्हा कोणताही टॉपिक किंवा एखादं चॅप्टर संपतं तर प्रत्येकाला एकच प्रश्न पडतो की नेमकं याचा यूज कुठे, याचा उपयोग कुठे. बरोबर की जसं काय ट्रिग्नोमेट्री झालं तर मग प्रत्येकाला प्रश्न पडला की सर ट्रिग्नोमेट्रीचा यूज कुठे. कोणतेही चॅप्टर असो मॅथमॅटिक्समध्ये ते कंप्लीट झाल्यावरती प्रश्न पडतो. तसंच मॅथमॅटिकल लॉजिकसुद्धा ज्यावेळी चॅप्टर कंप्लीट होईल त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडलाच असेल किंवा चालू असताना की नेमकं याचा यूज कुठे, हे ट्रू फॉल्स चालू आहे केव्हाचं, हे PQR स्टेटमेंट, निगेशन, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, याचा यूज कुठे असतो. तर बघा त्याचा यूज म्हणजे त्याचे जे ॲप्लिकेशन आहे ते आता आपल्याला टॉपिकमध्ये बघायचे. तर मॅथमॅटिकल लॉजिक्सचा हा डायरेक्टली यूज हा सर्किटमध्ये केलेला असतो. आता नेमकं सर्किट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये सायन्समध्ये आणि 11thला आल्यावरती फिजिक्समध्ये सर्किट तसं बघितलं असेल. आजचा जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो टॉपिक असा की ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. म्हणजे स्विचिंग सर्किटमध्ये नेमकं लॉजिकचा काय उपयोग असतो ते आपल्याला बघायचं आहे. तर 10thमध्ये आणि 11thमध्ये तुम्ही सर्किट तसं बघितलं असेल, पण आत्ता तुम्ही जे सर्किट बघितलं ते काहीतरी असं असतं बघा. लक्ष द्या इकडे, त्या सर्किटला की असते. ओके, लाईक दॅट. आणि एक बल्ब असतो काहीतरी असा. ठीक आहे, आणि एक बॅटरी दिलेली असते किंवा सेल दिलेला असतो. ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल की बॅटरी आणि सेलमध्ये डिफरन्स काय असतो. तर हे जे असतं तसे जर 2-3 लाईन्स दिलेल्या असतील तर ती बॅटरी असते. ठीक आहे, म्हणजे 2-3 जसं की ही ते बघा मी तुम्हाला 2-3 लाईन्स दिल्या आहेत तर ही झाली बॅटरी. इथे जर सिंगल लाईन दिलेली राहिली अशी फक्त असं तर याला म्हणतात सेल. ओके, आय थिंक तुम्हाला माहीतच असेल ते. तर आता आपल्याला इथे जे बघायचं आहे ना तर बघा याला म्हणतात की लॅम्प आणि बॅटरी किंवा सेल. आता इथे सो आपल्याला तसंच काहीतरी बघायचं आहे, सर्किटच बघायचे आहेत. ओके, सर्किट समजून घ्यायचे. आत्तापर्यंत आपण लॉजिकमध्ये काय बघितलं ना की सेंटेन्स होते. सेंटेन्सवरून एक प्रकारे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर लॉजिकमध्ये आत्तापर्यंत आपण सेंटेन्स बघितले, स्टेटमेंट बघितले. त्या स्टेटमेंटवरून आपण काय केलं तर स्टेटमेंट पॅटर्न बघितलं, त्या स्टेटमेंटचं त्या सेंटेन्सचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन बघितलं. त्यानंतर त्या सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशनचा आपण ट्रूथ टेबल फॉर्म केला. ओके, इज दॅट क्लिअर. म्हणजे स्टेटमेंट किंवा सेंटेन्स त्याच्यावरून सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन अँड देन आउट ऑफ दॅट त्याच्यावर आपण ट्रूथ टेबल फॉर्म केला. आता इथे काय करायचं माहिती का, ॲप्लिकेशन ऑफ लॉजिकमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक सर्किट असेल. ओके, म्हणजे जिथे जसं स्टेटमेंट होतं तसं इथे काय असणार, सर्किट असणार. त्या सर्किटवरून आपल्याला त्या सर्किटचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन फॉर्म करायचं आहे. ओके, जसं स्टेटमेंट पॅटर्न होतं तसं त्या सर्किटचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन फॉर्म करायचं आहे. आणि एकदा का त्याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन फॉर्म झालं तर ज्या प्रकारे आपण तिकडे ट्रूथ टेबल फॉर्म करत होतो त्याच प्रकारे इथे आपल्याला काय करायचं ना, इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करायचं आहे. ओके, काय करायचं आहे, इनपुट आउटपुट टेबल काय करायचं आहे, फॉर्म करायचं आहे. म्हणजे जवळजवळ सगळं सेमच आहे. टोटल त्यांची कन्सेप्ट जे काय असेल ते सर्व सेम, फक्त इंडिकेशन्स थोडेसे चेंज झाले. तर बघू आपण नेमकं काय. तर बघा लक्ष द्या, आधी तुम्हाला एक सर्किट काढून दाखवतो मी, एक सिम्पल सर्किट. ओके, तर ही तुमची बॅटरी. ओके, इथे तुमचा लॅब, हा तुमचं स्विच. ओके, आणि असं काहीतरी एक सर्किट. ओके, याला काय म्हणतात, सर्किट म्हणतात. आधी आपण ओळख करून घेऊ. बॅटरी तुम्हाला माहितीच असेल आपल्याला बॅटरी म्हणता, हा लॅम्प आणि हे तुमचं स्विच. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल स्विच म्हणजे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भरपूर जणांना किती की सर केव्हाचं स्विच म्हणतात पण काय नाही हेच माहीत नसेल की नेमकं स्विच म्हणजे काय. आता आपण जे बघतो की स्विच आपल्याला बघतो किंवा की ऑन ऑफ करण्याचं बटन म्हणजे स्विच, तर तसं काही नसतं. तर बघा लक्ष द्या, एक प्रकारे म्हणजे थोडी कन्सेप्ट तशीच असते ती. तर स्विच म्हणजे काय तर लक्ष द्या, स्विच इज टू स्टेट्स डिव्हाइस. टू स्टेट डिव्हाइस. स्विच काय असतं माहिती का, एक टू स्टेट डिव्हाइस असतं. टू स्टेट म्हणजे काय, तिथे दोन पॉसिबिलिटीज असतात. स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस विच इज यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. विच इज यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. म्हणजे काय असतं माहिती का, स्विच हा अशा प्रकारचा एक डिव्हाइस असतो जो टू स्टेट असतो. ते दोन पॉसिबिलिटीज असतात. दोन पॉसिबिलिटीज तर तुम्हाला माहितच आहे काय असतं. दोन पॉसिबिलिटी, एक म्हणजे ऑन, एक म्हणजे ऑफ. ओके, आणि असं डिव्हाइस जे काय करतं की करंटचा जो फ्लो असतो तो फ्लो कंट्रोल करतं, त्याला काय म्हणतात, स्विच. तर ह्या स्विचला बघा असे डिनोट केलं जातं. ओके, लाईक दॅट. टॅप असतो ना आपलं तसं, बरोबर आहे. हा झाला लॅम्प. ओके, आणि याला काय म्हणतात, सर्किट. स्विच तर कळालं म्हणजे की स्विच इज अ टू स्टेट डिव्हाइस विच इज अ यूज टू कंट्रोल द फ्लो ऑफ करंट. द नेक्स्ट वन, सपोज मी तुम्हाला जर विचारलं की हा लॅम्प हा कधी ग्लो करणार, ग्लो म्हणजे कधी चालू असणार तो. ओके, तर तुम्हाला सिंपल माहिती की ज्यावेळी हा स्विच ऑन असेल, स्विच काय असेल,
ऑन असेल त्याच वेळी लॅम्प काय करणार, ग्लो करणार, बरोबर आहे का नाही. परंतु मॅथमॅटिक्समध्ये किंवा ॲप्लिकेशन ऑफ लॉजिकमध्ये याला काय म्हणतात माहिती का, स्विच ऑन असणे म्हणजेच आपण त्याला म्हणतो स्विच इज क्लोज. काय म्हणतो, स्विच इज क्लोज. ओके. आणि स्विच ऑफ असणे, ठीक आहे, ऑन असणे म्हणजे काय, स्विच इज क्लोज, आणि स्विच ऑफ असणे यालाच आपण म्हणतो स्विच इज ऑफ, स्विच इज ओपन, स्विच इज ओपन. म्हणजे ज्या प्रकारे आपण ऑन आणि ऑफ म्हणतो तर त्याच प्रकारे मॅथमॅटिक्समध्ये ऑनला म्हणतात स्विच इज क्लोज. क्लोज म्हणजेच काय, चालू आहे, आता इथं लॅम्प काय करणार आहे, ग्लो करणार आहे. आणि ऑफ म्हणजे काय, स्विच इज ओपन. काय म्हणतो आपण, स्विच इज ओपन, म्हणजे इथे तुमचा स्विच काय ऑफ आहे, लॅम्प इथे ग्लो करणार नाही. ओके. जर स्विच तुमचा क्लोज असेल किंवा ऑन असेल तर त्यावेळी त्याला इंडिकेट केलं जातं काहीतरी असं, बघा लक्ष देऊन बघा. ज्यावेळी तो ऑन असेल त्यावेळी त्याला असं इंडिकेट केलं जातं, आणि ज्यावेळी स्विच ऑफ असेल म्हणजे काय असेल, ओपन असेल, लॅम्प ग्लो करणार आहे का नाही, तर त्यावेळी स्विचला डिनोट केलं जातं काहीतरी असं, बघा लक्ष द्या. म्हणजे आता इथे सर्किटमध्ये जो मी स्विच ड्रॉ केलेला आहे, ठीक आहे, तर तो स्विच जो आहे तो ऑन आहे का ऑफ आहे, ओके, किंवा ओपन आहे का क्लोज येतो, तो 100% काय दिसतोय तुम्हाला, ओपन दिसतोय. म्हणजे आता जो लॅम्प आहे तो ग्लो करतोय का नाही, तो ग्लो नाही का. ज्यावेळी हा जो तिथे टॅप दिसतोय तो टॅप मी असा खाली केला, ठीक आहे, म्हणजे हा जो दिसतोय हा याच्यावर मी टच केला तर त्यावेळी काय होणार की सर्किटमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होणार, आणि जसा करंट फ्लो झाला तसं तुमचा लॅम्प काय होणार, ग्लो होणार. आणि हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो करंट असतो तो नेहमी लेफ्ट कडून राईट कडे फ्लो होतो या सर्किटमध्ये, ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवायचं, ठीक आहे, लेफ्ट कडून राईट कडे फ्लो होणार. देन नेक्स्ट वन, हे तुम्हाला कळालं असेल की ऑन म्हणजे काय, मॅथमॅटिक्समध्ये त्याला म्हणतं स्विच इज क्लोज, त्याला असं इंडिकेट केलं जातं. म्हणजे लक्षात ठेवा फक्त की स्विच ज्यावेळी टॅप असेल किंवा तो क्लोज असेल, ठीक आहे, म्हणजे असा, आता तो काय ओपन आहे, आता नंतर क्लोज केला, टॅप केला, त्यावेळी लॅम्प काय होणार, चालू होणार. जर तो ओपन असेल त्यावेळी लॅम्प काय असणार, तुमचा ग्लो करणार नाही. तर लक्षात ठेवायचं, ऑन मॅथमॅटिक्स त्याला म्हणतात स्विच इज क्लोज, ऑफ त्याला म्हणतात स्विच इज ओपन. देन नेक्स्ट होतं त्यांचे इंडिकेशन्स, ठीक आहे. जसं स्टेटमेंट पॅटर्नमध्ये आपण काय केलं होतं की स्टेटमेंट पॅटर्नला ज्यावेळी मी सपोज घ्यायचो, ठीक आहे, म्हणजे त्याला आपण काय करायचो, इंडिकेट करायचो. तर आपण स्टेटमेंटला कसं इंडिकेट करायचो, पी क्यू आरने इंडिकेट करायचो, बरोबर आहे का नाही. तसं स्विचमध्ये कसं असतं माहिती का, की स्विचला इंडिकेट केलं जातं यसने. कशाने केलं जातं, यसने इंडिकेट केलं जातं. आता सिंगल स्विच असेल तर यस, ओके, बट सपोज देर आर द मोर दॅन वन स्विचेस, म्हणजे तिथे एकापेक्षा जास्त स्विचेस जर असतील तर अशा वेळी काय करायचं, मग यस तर डिनोट करून चालणार नाही ना, सगळ्यांना यसने डिनोट करून चालेल का, नाही. मग अशा वेळी काय केलं जातं ना, सफिक्स दिला जातो. काय सफिक्स म्हणजे बघा, जर एक स्विच असेल किंवा एकापेक्षा जास्त स्विच दिलेले असतील तेव्हा डिनोशन कसे असतात, यस वन, यस टू, यस थ्री. ज्या प्रकारे तिथे आपण पी क्यू आर यस असे इंडिकेशन घेत होतो, की एक स्टेटमेंट पॅटर्न असेल तर पी, जर दोन असतील तर पी क्यू, तीन असतील तर पी क्यू आर, तसं इथे जर सिंगल स्विच असेल तर तुम्ही सिम्पली त्याला यस म्हटलं तरी चालेल, नाही तर यस वन म्हटलं तरी चालेल. परंतु एक किंवा एकापेक्षा जास्त दिलेले असतील तर अशा वेळी त्याचं इंडिकेशन काय घ्यायचं, यस वन, यस टू, यस थ्री. इज दॅट क्लिअर. म्हणजे काय, जसं पी क्यू आर असायचं तसंच सेम आता आपण काय घेणार आहोत इथे, यस वन, यस टू, यस थ्री. ओके. देन नेक्स्ट वन, आता मग जर पी क्यू आर झालं सर, मग सपोज सर निगेशन दिलेलं जर असेल की निगेशन पी असेल, मग अशा वेळी काय करायचं की जर निगेशन पी असेल मग यस वन घेऊन चालेल का पुन्हा तिथे, तर नाही. तर लक्षात ठेवायचं, जर पीला आपण यस वन कर म्हणत असो तर निगेशन पी असतं यस वन डॅश. म्हणजे इथे डॅश काय करतं ना, निगेशन इंडिकेट करतं. की सपोज यस वन डॅश लिहिलं असेल तर म्हणजे काय इथे की आपण जे स्टेटमेंट आहे किंवा जो स्विच आहे त्याचं काय करतोय, निगेशन करतोय. त्याचं काय करतोय आपण, निगेशन करतोय. की निगेशन क्यू जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही काय लिहिणार, यस टू डॅश. इज दॅट क्लिअर. म्हणजे निगेशनसाठी काय असतं इथे डॅश असतं. इंडिकेशन पी क्यू आरच्या ऐवजी काय असतं इथे तुम्हाला सिम्पली यस वन, यस टू, यस थ्री असं इंडिकेशन केलं जातं. आणि निगेशनच्या साईनच्या ऐवजी काय असतं इथे डॅश असतं. म्हणजे फक्त मी तुम्हाला काय करतोय माहिती का, की जे आपण लॉजिकमध्ये बघितलं होतं ना ते इथे कम्पेअर करतोय. आपण काय करतोय, कम्पेअर करतोय. ओके. म्हणजे तिकडे काय आणि इकडे काय, सिम्पली तसं कम्पॅरेटिव्हली तुम्ही शिकला ना तर लवकर तुम्हाला कळेल. मग एक तर तुम्हाला कळालं इंडिकेशन म्हणजे काय. ओके. देन नेक्स्ट वन, जे मी तुम्हाला सांगितलं तसं आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. आता आपण इंडिकेशन कळाले, तिकडे असतं पी क्यू आर, इथे असतं यस वन, यस टू, यस थ्री. ओके. देन नेक्स्ट वन, आता सर्किट बघा. जसं आपण तिथे ना अँड बघितलं होतं, ऑर बघितलं होतं ना, तसे इथे सुद्धा सर्किटचे टाईप्स असतात. ओके. दोन टाईप पडतात सर्किटचे. एक म्हणजे कसं ना की सेरीज कॉम्बिनेशन, म्हणजे सेरीजमध्ये असतात, आणि एक काय असतं ते तुमचं पॅरलल. फर्स्ट वन इज switches in series and second one that is switches in parallel. आता सिम्पली तुम्हाला डायरेक्ट सांगतो की उगाच समजावलं मग तुम्हाला ते कळेल. त्याच्या आधी मी आत्ताच सांगतो
की सिरीजमध्ये जे आहे ते जवळजवळ अँड सारखं आहे, कंजंक्शन सारखं आहे, आणि जे पॅरलमध्ये आहे ते जवळजवळ म्हणजे एक प्रकारे पूर्णच. ओके, फक्त इंडिकेशन काय असतील, चेंज असतील. तर स्विचेस इन पॅरल जे आहे ते काय डिजंक्शन सारखं आहे, सिरीजमध्ये ते काय सारखं कंजंक्शन, आणि जे पॅरलमध्ये आहे ते कसं आहे डिजंक्शन सारखं आहे. तर बघा लक्ष द्या, स्विचेस इन सिरीज जर असेल तर तुमची डायग्राम जी असते, सर्किट डायग्राम ती अशी असते. ठीक आहे, म्हणजे लागोपाठ असतात, एका पाठोपाठ एक असतात. ठीक आहे, तर त्यावेळी त्याला काय म्हणतात माहिती आहे का, स्विचेस इन सिरीज. तर नेमकं बघा काय, तर सपोज आता इंडिकेशन्स मी देतो. एक तर लॅम्प आणि बॅटरी तुम्हाला माहितीच आहे. दोन स्विच दिसत आहे, मी याला म्हणतो S1 आणि याला म्हणतो S2. ठीक आहे, मी दॅट टाईप ऑफ सर्किट इज कॉल्ड ॲज अ स्विचेस आर इन सिरीज. आणि त्याचऐवजी जर सपोज त्याशी एका खाली एक जर असतील तर त्यावेळी त्याला काय म्हणतात, सपोज इंडिकेशन दिली S1 आणि S2. आता दोघं स्विच जर तुम्ही बघितले की S1 आणि S2 तुम्हाला कशी दिसत आहे, ते एका खाली एक दिसत आहे, म्हणजे ते पॅरलल दिसत आहे. तर त्यावेळी जे सर्किट असतं, जे डायग्राम असते ती अशी असते. ओके, म्हणजे स्विचेस जर सिरीजमध्ये असतील तर अशी, आणि स्विचेस जर पॅरल असतील तर अशी. देन नेक्स्ट वन, सपोज जर तुम्हाला सांगितलं की याचं तुम्हाला सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन करायचं आहे, तर मग ते कसं करायचं. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं आता की सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन नंतर इनपुट आउटपुट टेबल. तर बघा, सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन असं सर्किट तुम्हाला दिलेलं असेल आणि सांगितलं की त्याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन फाइंड आउट करा. तर ते कसं येणार बघा, लक्ष द्या. सपोज इथे मी म्हणणार P जे आहे ते तुमचं स्टेटमेंट घेतो की स्विच S1 इज क्लोज, स्विच S1 इज क्लोज. देन मी घेणार Q स्टेटमेंट की स्विच S2 इज क्लोज. ओके, स्विच S1 इज क्लोज आणि स्विच S2 इज क्लोज. आता तो काहींना प्रश्न पडला असेल की सर तुम्ही क्लोजच का घेतलं, ओपन का घेतलं नाही. बरोबर आहे का नाही, तुम्ही ओपन पण घेऊ शकता, तुम्ही स्विच इज ओपन म्हणू शकत होते की स्विच S2 इज ओपन, मग तुम्ही क्लोजच का घेतलं. बघा लक्ष द्या, आपल्याला ते एखादं सर्किट जर बघायचं असेल तर 100% त्याचा करंट फ्लो असायलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही, आणि जर स्विच क्लोज असतील तरच करंट फ्लो होणार, आणि जर करंट फ्लो झाला तरच तुमचा लॅम्प ग्लो होणार. बरोबर आहे का नाही, त्यामुळे आपण काय घेतलंय, क्लोज घेतलंय. म्हणजे सगळ्यांनी क्लोजच घ्यायचं, लक्षात ठेवायचं, ओपन घ्यायचं नाही. ठीक आहे, तर P स्टेटमेंट तुमचं आपण कन्सिडर केलं काय की स्विच S1 इज क्लोज, आणि Q काय तुमचं स्विच S2 इज क्लोज. आता जर बघितलं स्विचेस कसे दिसत आहे, सिरीजमध्ये दिसत आहे. ओके, मग सरळ डायरेक्ट लक्षात ठेवायचं, सिरीजमध्ये असतील तर त्यावेळी त्यांचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन येणार P अँड Q. काय येणार, P अँड Q. आणि सिमिलरली हे सपोज तर असंच असणार, P स्टेटमेंट स्विच S1 इज क्लोज, Q स्विच S2 इज क्लोज. आणि याचं जर तुम्हाला विचारलं की सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन काय येणार, तर ते येणार तुमचं P ऑर Q. इज दॅट क्लिअर. ओके, देन नेक्स्ट वन, हे झालं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन. आता काय, इनपुट आउटपुट टेबल. कोणता टेबल, इनपुट आउटपुट टेबल. जसं तिथे ट्रूथ टेबल फॉर्म केला होता ना, तसाच असतो इनपुट आउटपुट टेबल, वेगळं काहीच नाही, सेम जसंच्या तसं. आता चेंज बघा काय आहे ते, इनपुट आउटपुट टेबल आणि ट्रूथ टेबलमध्ये नेमकं डिफरन्स काय आहे. ठीक आहे, तर बघा ज्यावेळी तिथे आपण ना टी घेतो बघा, टी ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, इथे फक्त चेंज फक्त एवढाच असणार आहे की ट्रूला तुम्हाला म्हणायचं आहे 1, ट्रूला काय म्हणायचं आहे, ट्रूला तुम्हाला म्हणायचं आहे 1, आणि फॉल्सला म्हणायचं आहे 0. बाकी सगळं जसंच्या तसं, टेबलमध्ये कुठे काहीही चेंज होणार नाही. फक्त ट्रूच्या ऐवजी काय असणार आहे 1, आणि फॉल्सच्या ऐवजी काय असणार आहे 0. सपोज मी तुम्हाला सांगितलं की स्विचेस इन सिरीज यासाठी जर इनपुट आउटपुट टेबल तुम्हाला फॉर्म करायला सांगितलं, तर टेबल कसा फॉर्म होणार सांगा. जसा तिथे आपण ट्रूथ टेबल फॉर्म केला होता सेम जसाच्या तसा, काहीही चेंज होणार नाही. काय येणार सांगा, P स्टेटमेंट Q स्टेटमेंट, इथे येणार P अँड Q. P अँड Q म्हणजे 101% काय, स्विचेस कसे सिरीजमध्ये. तर बघा लक्ष द्या इकडे, जसं ट्रू ट्रू असतं तसं काय असणार 1 1, आणि जिथे फॉल्स तिथे काय असणार 0. म्हणजे काय येणार सांगा, 1 1 0 0 1 0 1 0. ओके, आणि त्यांचे जे आउटपुट येतात का ते सुद्धा तशीच असतात पॉसिबिलिटीज. म्हणजे P अँड Q. आता बघा लक्ष द्या, एक्सप्लेन करतो. P आणि Q, 1 म्हणजे काय ट्रू आहे, 0 म्हणजे काय फॉल्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं अजून की 1 म्हणजे काय असतं क्लोज. लक्षात ठेवायचं अजून की 1 म्हणजे काय क्लोज, आणि 0 म्हणजे काय ओपन. म्हणजेच 1 म्हणजे क्लोज, क्लोज म्हणजेच काय ऑन, आणि 0 म्हणजे ओपन, ओपन म्हणजेच काय ऑफ. आता बघा त्यांनी काय सांगितलं की P इज 1, Q इज ऑल्सो 1, मग दॅट टाइम आउटपुट काय येणार. सपोज P जर 1 आहे म्हणजे काय, तुमचा स्विच काय तुमचा ऑन आहे. ठीक आहे, आणि Q पण काय 1, म्हणजे स्विच S2 पण काय तुमचा ऑन आहे. स्विच S1 सुद्धा ऑन, स्विच S2 सुद्धा ऑन. जर दोघं ऑन असतील तर अशा वेळी लॅम्प ग्लो होणार का, आउटपुट मिळणार का आपल्याला, तिथून मिळणार. दोघं जर ऑन असतील तर लॅम्प काय होणार ग्लो, म्हणजे येणारा आन्सर सुद्धा काय असणार तुमचं 1. देन सेकंड वन, ते म्हणतात P इज ऑन, Q इज ऑल्सो
ऑन आहे का नाही, क्यू काय इथे ऑफ आहे, म्हणजे तुमचा स्विच S1 काय केला तुम्ही टॅप केला ऑन केला, पण स्विच S2 काय ठेवला आहे जसाच्या तसा ठेवला आहे, त्याला ऑन केलं आहे का नाही. अशा वेळी मला सांगा तो लाईट ग्लो होईल का, लॅम्प ग्लो होईल का नाही. जर हाच नसेल तर करंट फ्लो होईल का नाही, इथून इथे येणार आणि थांबून जाणार, पुढे करंट सरकणार का नाही, कारण तिथे त्याला कॉम्बिनेशनच नाही, जॉईंट आहे का नाही. म्हणजे इथे तुमचं कॉम्बिनेशन काय येणार 0 0 0. म्हणजे ज्या प्रकारे कंजंक्शनचा ट्रुथ टेबल आपण बघितला ना, सेम जसंच्या तसं आहे, काहीही बदल नाही आहे. चेंज फक्त इतका तिथे ट्रूच्या ऐवजी इथे 1 आहे आणि तिथे जो फॉल्स होता त्याच्या ऐवजी इथे काय आहे 0. बाकी सगळं जसंच्या तसं. आता बघा याचं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन होतं प्युअर क्यू. जर याचा याचं इनपुट आउटपुट टेबल फॉर्म करणं म्हटलं, पुन्हा एकदा सेम जसंच्या तसं, काहीही बदल होणार नाही. काय येणार सांगा पी क्यू आणि इथे येणार पी ऑर क्यू. सेम काय येणार 1 1 0 0 1 0 1 0. आता बघा इथले आउटपुट सुद्धा ऑर सारखे निघतील बघा जवळजवळ. कसे ते बघा, ते म्हणतात पी ऑन आहे क्यू सुद्धा ऑन आहे, दोघं ऑन म्हणजे 100%. लॅम्प काय होणार आहे ग्लो. सेकंड बघा आता पी ऑन आहे क्यू काय तुमचा ऑफ आहे, म्हणजे स्विच S1 काय तुमचा क्लोज आहे, स्विच S2 काय तुमचा ओपन आहे. आता स्विच S1 क्लोज आहे, S2 जरी ओपन असला तरी सुद्धा तुमचा करंट काय होणार आहे फ्लो आणि लॅम्प काय होणार आहे ग्लो. हा ऑन असो नाही तर ऑफ असो, म्हणजे यांच्या दोघांपैकी एक जरी ऑन असेल त्यावेळी तुमचा स्विच काय होणार आहे चालू होणार आहे. म्हणजे जवळजवळ कशासारखं वाटतंय हे डिस्जंक्शन सारखंच ना, की एक जरी ट्रू असेल तरी येणारा आन्सर काय असायचं ट्रू. इथे सुद्धा तसंच, एक जरी स्विच तुमचा ऑन असेल तर तुमचा लॅम्प काय होणार आहे ग्लो. पण इथे तसं आहे का नाही, इथे एक जरी तुमचा स्विच जर ऑफ असेल तर तुमचा लॅम्प ग्लो होईल का नाही ग्लो होणार. एक जरी ओपन असेल तरी ग्लो होणार नाही. इज दॅट क्लिअर. ओके. तर बघा मग याचा जो टेबल आहे तो कसा येणार 1 1 1 1 0 1 0 1 1 आणि 0 0 0. बघा सिमिलॅरिटी जर सांगायचं म्हटलं तर ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक एक प्रकारे जे लॉजिकमध्ये आपण बघितले सेम तसंच्या तसे. ठीक आहे. सुरुवातीला मी सांगितलं की तिथे आपण स्टेटमेंट बघितले, सेंटेन्स बघितले, इथे आपण सर्किट बघितलं. तिथे स्टेटमेंट सेंटेन्सवरून आपण काय केलं सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन फॉर्म केलं, इथे काय केलं सर्किटवरून फॉर्म केलं. फरक कळतोय ना तुम्हाला. तिथे स्टेटमेंट पॅटर्नवरून केलं, स्टेटमेंटवरून केलं, सेंटेन्सवरून, इथे सर्किटवरून केलं. तिथे आपण काय फॉर्म करत होतो, तिथे आपण ट्रूथ टेबल फॉर्म करत होतो, इथे काय फॉर्म केला इनपुट आउटपुट टेबल फॉर्म केला. ओके. या सगळ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायला लागतील. हां अजून एक महत्त्वाचं असं की पी जर स्विच S1 इज क्लोज असं असेल तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर निगेशन पी विचारला तर तो काय येणार तुम्हाला माहिती डायरेक्ट अपोजिट. स्विच S1 इज क्लोज याचं निगेशन काय येणार स्विच S1 इज ओपन. ओके. हे लक्षात ठेवा. म्हणजे खूप फार सिमिलॅरिटी आहे लॉजिक आणि याच्यामध्ये, फक्त इंडिकेशन थोडे चेंज आहे. तेवढे जर तुम्हाला समजले तर नक्कीच तुम्हाला हा टॉपिक समजणार. तर याच्यावरती डिपेंडेड जो क्वेश्चन आहे एक्सरसाइज नंबर 1.5 मधला क्वेश्चन नंबर 1 तो आपण काय करणार पुढच्या लेक्चरमध्ये घेणार. ओके. त्याआधी तुम्ही पूर्ण समजून घ्या. जर काही डाऊट असेल काही प्रॉब्लेम असेल तर मला विचारा. ओके. हॅव अ नाईस डे. टेक केअर. गुड बाय. स्टे होम. स्टे सेफ. लवकरच क्लासेस सुरू होणार आहे. ओके. आपण भेटूच. चलो बाय.